मित्रांनो, आजचा हा मी जो विषय तुमच्या पुढे मांडतोय, त्याला सगळ्यात महत्वाचा आधार म्हणजे मी स्वतः घेतलेले अनुभव आहेत. म्हणजे आजचा हा विषय करताना मी माझ्या अनुभवामधून जे काही मला प्रचिती आली आहे, त्या प्रचितीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि तुम्हाला मी ही गोष्ट 100% सांगतो की मी जे काही आज सांगणार आहे ते जर तुम्ही प्रत्यक्षात उतरवलं आणि त्याचा जर का तुम्ही सराव आणि अभ्यास केला तर तुमचे जे आर्थिक प्रश्न आहेत ते अगदी निश्चितपणे सुटतील. ही गोष्ट मी तुम्हाला पक्की सांगतो, कारण मी जे काही सांगणार आहे त्याला आध्यात्मिक तर आधार आहेच आहे, पण त्याला शास्त्रीय आधार सुद्धा आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हाईपचं ऑप्शन आलं असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा. तर मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असं आहे की जे मंत्र आहेत आपल्या वेदांमध्ये आणि आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या ज्या पूर्ण सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या मंत्रांचा जर आपण अभ्यास केला किंवा जर बघितलं तर ही मंत्र जी आहेत ना, ही मंत्र एक कंपन तयार करतात. म्हणजे जेव्हा आपण त्याचं उच्चारण करतो किंवा आपण जेव्हा ती म्हणतो तेव्हा एक विशिष्ट कंपन ही मंत्र जी आहेत ती तयार करतात. आणि ही जी गोष्ट आहे ही शास्त्रांनी म्हणजे सायन्सनी सुद्धा सिद्ध केलेली आहे. इव्हन अमेरिकेमध्ये आपल्या गायत्री मंत्र आणि ओंकारावरती मोठे मोठे रिसर्च झालेले आहेत. आणि त्यांनी बघितलेलं आहे की पाण्यावरती ह्या ज्या मंत्रांचे जे तरंग आहेत एका विशिष्ट पद्धतीने तयार होतात. तर हे जे मंत्र आहेत हे मंत्र नक्की काय करतात याचा मी जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मला खूप सारे प्रश्न किंवा माझे खूप साऱ्या अडचणी होत्या, मी अडचणींमधनं जात होतो, तेव्हा आर्थिक अडचण हा माझ्या सगळ्या समस्यांमागचं एक मोठं कारण होतं. आणि जेव्हा मी तो सोडवण्यासाठी वेगवेगळे उपाय म्हणजे घरचे विचारायचे किंवा मी स्वतः सुद्धा अभ्यास करायचो, तेव्हा मला एक मंत्र जो आहे त्या मंत्राविषयी मी वाचलं जरा. आणि मी बघितलं की हे मंत्र नक्की काय आहेत. तर त्याच्यामध्ये मला ह्या मंत्रांच्या उपयोगाबद्दल किंवा मंत्राच्या प्रभावाबद्दल वाचायला मिळालं की ही मंत्र काय करतात. तर मंत्र ही कंपन्या तयार करतात. आणि ही कंपनं म्हणजे काय असतं की हा जो आपला सगळ्या चराचर सृष्टीचा खेळ आहे किंवा आपल्या समस्त ब्रह्मांडाचा जो खेळ आहे ना, हा ऊर्जेचा खेळ आहे. म्हणजे आपण आणि ह्या सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट ह्या ऊर्जेचा एक भाग आहे. आणि आपल्या स्वतःभोवती एक ऊर्जा सतत संचालित करत असते. म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आपण जशी असते ना, जशी आपण रेडिओची फ्रिक्वेन्सी असते किंवा वेगवेगळ्या विशिष्ट गोष्टींची फ्रिक्वेन्सी असते, तशी ही जी ऊर्जेची तरंग असतात ना, ही आपल्या अवतीभोवती सतत प्रभावित करत असतात आपल्याला. आणि जेव्हा ह्या ऊर्जेचा संचारामध्ये जेव्हा गडबड होते किंवा त्या संचाराचा प्रभाव जो आहे हा आपल्या भोवतीचा कमी होतो, तेव्हा आपल्याला विशिष्ट प्रश्न जे आहेत हे निर्माण होतात. कारण ते प्रश्न आपल्या भावनांमधनं निर्माण होतात आधी, आणि मग नंतर ते प्रश्न प्रत्यक्षात अस्तित्वात येतात. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीची, चांगल्या किंवा वाईट गोष्टीची सुरुवात ही आधी आपल्या विचारांमधून होत असते. आपल्या मनातल्या जी काही ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्या भावनांमधनं ह्या ब्रह्मांडामध्ये प्रकट होते आणि आपोआप ती जी ऊर्जा आहे ती आपल्या भोवती सगळी जी काही विशिष्ट कंपना आहेत किंवा विशिष्ट तरंग आहेत किंवा विशिष्ट लहरी आहेत त्या निर्माण करते आणि आपल्या आयुष्यावरती प्रभाव टाकत असते. तर असे हे जे काही मंत्र आहेत, काही मंत्र तर इतके शक्तिशाली आहेत की असं म्हटलं जातं की ही मंत्र म्हणजे गायत्री मंत्राबद्दल तर असं म्हटलं जातं की गायत्री मंत्राच्या विशिष्ट पद्धतीने उच्चाराने म्हणजे त्या तुमच्या पृथ्वीचे जे सृजन आहे, म्हणजे आपल्या सृष्टीचं जे सृजन आहे किंवा निर्माण आहे, उत्पत्ती आहे, ती गायत्री मंत्रामधून झालेली आहे. तर अशी ही मंत्रांची शक्ती आहे. तर आज मी ज्या महालक्ष्मी मंत्रा किंवा बीज मंत्रांबद्दल, 2 मंत्र आहेत त्याच्याबद्दल मी जे तुम्हाला सांगणार आहे, ह्या मंत्रांचं तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सतत आणि तुम्हाला त्याचा अभ्यास आणि तुम्हाला त्याची सराव जो आहे हा तुम्हाला रोजच्या रोज करायचा आहे.
त्याच्याने काय होणार आहे की तुमच्या मनातल्या ज्या भावना आणि विचार आहेत त्याचे जे तरंग आहेत ते तरंग या ब्रह्मांडातल्या तरंगांशी तुम्हाला व्यवस्थित जुळून घेऊन तुमच्या अवतीभोवतीची जी ऊर्जा आहे ती व्यवस्थित आणि नीटपणे संचालित करता येणार आहे. आणि हे तुम्ही करून बघा, कारण जेव्हा तुम्ही हे करायला लागाल तेव्हा आपोआप तुमचे जे काही प्रश्न असतील आर्थिक किंवा तुमच्या जे काही संपत्तीविषयी तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याचं निराकरण किंवा त्याचं समाधान तुम्हाला चमत्कारिकरित्या काही दिवसांमध्ये मिळायला सुरुवात होईल. आणि हे 100% होईल. कारण त्याचं कारण महत्वाचं असं आहे की तुम्ही जे काही आकर्षित कराल ह्या मंत्रांच्या कंपन्यांमधून ते आपोआप तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीची आणि ऊर्जेशी संबंधित असणार आहे. तर याचा अभ्यास करताना, ह्या मंत्रांचा अभ्यास करताना काय करायचं आहे, तर रोज सकाळी तुम्ही जेव्हा तुमचा दिनक्रम सुरुवात कराल तेव्हा सकाळी शांतपणे तुम्ही आंघोळ करून एक छान पैकी अतिशय व्यवस्थित स्वतःला सुचिरभूत करून आणि ताजेतवाने होऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्रतिमा असेल किंवा कुबेराची प्रतिमा असेल किंवा श्रीयंत्र असेल त्याला हळदी कुंकू लावून फूल लावून त्याची पूजा करायची आहे. आणि ही पूजा करण्यामागचा सगळ्यात मूळ उद्देश आहे की तुमच्या हा मंत्राच्या उच्चारण करताना जी भावना तयार व्हायला हवी ती ह्या सगळ्या गोष्टीतून तयार होणार आहे. म्हणून सगळ्यात पहिले सकाळी उठल्याबरोबर पूर्व दिशेला शक्यतोवर तोंड करून तुम्हाला बसायचंय आणि श्रीयंत्र, लक्ष्मी यंत्र किंवा कुबेर यंत्र किंवा लक्ष्मीची प्रतिमा किंवा कुबेराची प्रतिमा किंवा श्रीयंत्राची प्रतिमा ची तुम्हाला पहिले पूजन करायचे आहे नित्य. आणि छान पद्मासनामध्ये मांडी घालून तुम्हाला दोन्ही हात आपल्या ओटी पोटाजवळ तुम्हाला असे ठेवायचे आहेत आणि डोळे शांतपणे मिटून पहिले 11 वेळा ओंकार, तुम्हाला दीर्घ ओंकार 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. म्हणजे ह्या मंत्राची सुरुवात करताना दीर्घ 11 ओंकार हे दीर्घ घ्यायचे तुम्हाला. आणि नंतर एक 2 ते 3 मिनिटं शांत तुमच्या श्वासावरती तुम्हाला लक्ष नियंत्रित करायचं आहे. आणि 2 मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा कमीत कमी 21 वेळा पहिला मंत्र म्हणायचा आहे आणि 11 वेळा किमान दुसरा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. तर पहिला मंत्र जो आहे तो लक्ष्मी बीज मंत्र, महालक्ष्मी बीज मंत्र आहे. तो मंत्र असा आहे, ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भयो नमः. परत सांगतो, ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भयो नमः. हा महालक्ष्मी बीज मंत्राचा तुम्हाला 21 वेळेला शांतपणे मध्ये एक 2 सेकंदाचा गॅप ठेवून प्रत्येक मंत्राच्या उच्चारणाच्या मध्ये 2 सेकंदाचा गॅप ठेवून किमान 21 वेळा तुम्हाला ह्या मंत्राचा उच्चारण तुम्हाला करायचं आहे. आणि हा मंत्र झाल्यानंतर एक शांतपणे गायत्री मंत्र जो आहे हा 5 वेळा तुम्हाला ह्या मंत्राच्या नंतर म्हणायचा आहे. आणि गायत्री मंत्रानंतर तुम्हाला लक्ष्मी कुबेर स्थैर्य मंत्र जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तो तुम्हाला 11 वेळा कमीत कमी घ्यायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की ओम ह्रीम श्रीम ह्रीम स्थिर लक्ष्मी महाधनम देही श्रीम ह्रीम ओम नमः. परत सांगतो, ओम ह्रीम श्रीम ह्रीम स्थिर लक्ष्मी महाधनम देही श्रीम ह्रीम ओम नमः. ह्या मंत्राचा 11 वेळा किमान तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे. आणि तुम्ही हे वाढवू शकता. म्हणजे जसं जसं तुम्हाला जाणवेल किंवा तुम्हाला, आणि हे निश्चित होईल, किमान 21 दिवस जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला तुमचे जे काही सगळे प्रश्न आहेत आर्थिक प्रश्नामध्ये तुम्हाला आपोआप समाधान मिळायला सुरुवात होईल आणि आपोआप तुमचं मन शांत होईल आणि तुमची जी कंपना आहेत मनातली, तुमची जी ऊर्जा आहे ती अवतीभोवतीची तुमची ऊर्जा स्थिर स्थावर व्हायला याच्यामध्ये निश्चित मदत होईल. तर मित्रांनो, मी हे जे काही आज तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगितलं आहे याला शास्त्रीय प्रमाण आहे. म्हणजे हे पहिले मी सांगतो की हे कुठलेही मी तुम्हाला कुठून तरी काहीतरी उचलून आणून मी काहीतरी तुमच्या समोर मांडलीचं म्हणून मांडत नाहीये. याला अतिशय महत्वाचं गोष्ट म्हणजे काय की खूप स्ट्रॉंग, ज्याला आपण म्हणू प्रबळ असं शास्त्रीय प्रमाण आहे. आणि हा सगळा जो कंपन्यांचा खेळ आहे हा तुम्हाला अनुभव घेतल्याशिवाय अजिबात समजणार नाही.
त्यामुळे तुम्ही अनुभव घेऊन बघा. तुम्ही याचा सराव मी ज्या पद्धतीने सांगितला त्या पद्धतीने नक्की करा. तुम्हाला नक्की नक्की म्हणजे नक्की तुम्हाला याची जी प्रचिती आहे ती येईल. आणि तुम्ही हा सराव केल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही बदल होतील, जे होतीलच, तुम्ही जर व्यवस्थित सराव केला तर निश्चित होतील. तर तुमच्या जे काही अनुभव येतील ते अनुभव मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर मित्रांनो, हा जो मंत्र आहे किंवा हे जे 2 मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ह्या मंत्राच्या प्रभावाच्या बद्दल तुम्ही तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडेल हे काही दृष्ट्या तुम्हाला चमत्कार वाटेल, म्हणजे वाटणं साहजिक आहे, कारण ते तसंच होतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, चमत्कार म्हणजे काय असतं, सगळे आपल्या मनाचे आणि आपल्या सगळ्या विचारांचे खेळ आहेत. मी परत परत तेच सांगतो, तुम्ही तुमच्या विचारांवरती काम केलं ना मित्रांनो, तुमच्या जर का तुमचा विचार आणि तुमचं मन त्याच्यावर, ह्या 2 गोष्टींवरती जर तुम्ही काम केलं तर आयुष्यात असाध्य असं काहीही राहत नाही. आणि प्रश्न म्हणजे काय, काही सगळी परिस्थिती अतिशय दीर्घकाळ काहीच नसतं, सगळं सगळं त्या वेळेपुरती मर्यादित असतं. पण आपल्याला आपलं जे आपला संयम जो असतो ना, तो संयम आपल्याला स्थिर ठेवायचा असतो. त्यामुळे घाबरून अजिबात जाऊ नका. तुम्ही सुरुवात ह्या मंत्रापासून, ज्या लोकांना आर्थिक अडचण आहे त्यांनी हे कराच, मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि असेच माझ्याबरोबर जोडलेले राहा मित्रांनो. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये कमीत कमी स्वामी समर्थ तरी लिहा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे मला त्याच्यातून प्रेरणा मिळेल. तुम्ही द्याल मला, मी काही तुम्हाला पैसे नाही पडत होती गोष्ट. सबस्क्राईबचं फक्त बटन दाबायचं आहे तुम्हाला आणि लाईकचं बटन दाबायचं आहे, त्याला सेकंदाचा पण वेळ लागत नाही. पण तेही तुम्ही करा, मला त्याच्यामुळे प्रेरणा मिळते मित्रांनो. तर कृपा करून व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हाईपचं ऑप्शन आले असेल तर हाईप नक्की करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघताय हे जर मला सांगितलं तर मला तुमच्याशी जोडणं जास्ती सोपं जाईल. मला खूप काही करायचंय. तुमचं शहराचं नाव आणि तुमची स्वामी समर्थ जर तुम्ही लिहिलं तर मला काहीतरी करण्यासाठी प्रेरणा नक्की मिळेल. तर आज मी इथेच थांबतो मित्रांनो. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.